आता या क्षणाची एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे शिवडी नावाशिवा सेतूसाठी 250 कर आकारला जाणार आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय आता झालेला आहे। तर शिवडी नावाशिवा सेतूसाठी 250 रुपयांचा कर आता आकारला जाणार असा निर्णय घेण्यात आलेला आहे। राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज पार पडते आणि या बैठकीमध्येच हा मोठा निर्णय आता झालेला आहे। तर आपण पाहतोय शिवडी नावाशिवा सेतूसाठी 250 रुपयांचा टोल आकारला जाणार असल्याचं कळत आहे। या आधी 500 रुपये टोल आकारला जाणार अशा प्रकारची चर्चा रंगलेली होती, मात्र आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। तो म्हणजे शिवडी नावाशिवा सेतूसाठी 250 रुपयांचा टोल आता आकारला जाणार आहे। या क्षणाची मोठी बातमी समोर येते। लवकरच शिवडी नावाशिवा हा मार्ग जो आहे, हा सेतू जो आहे तो सामान्यांसाठी सुरू होणार आहे, मात्र त्यासाठी आता टोल किती आकारला जाणार हे सुद्धा निश्चित होत आहे। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून। सुनील, आपण पाहतोय याआधी या सेतूवरती वाहतूक करण्यासाठी टोल हा 500 रुपये आकारला जाणार असं सांगितलं जात होतं, मात्र आज अचानक राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मोठा निर्णय झालेला आहे आणि निम्मा टोल आता आकारला जाणार आहे, तो म्हणजे 250 रुपये। कारण की ज्या पद्धतीनं काल जी चर्चा सुरू झाली, या जो ज्या पद्धतीनं रोड आहे त्या 500 रुपये टोल लावला जात होता, त्याला कुठे विरोध होण्याची शक्यता होती आणि कारसाठी हा टोल जो आहे 250 रुपये करण्यात आलेला आहे। तर वेगवेगळ्या गाड्यांसाठी वेगवेगळा टोल लावला जाणार आहे। बस साठी सुद्धा आधी जास्तीत जास्त जवळपास 800 रुपये टोल लावण्यात आला होता, तो सुद्धा कमी करण्याचा विचार सरकारने केलेला आहे। त्यामुळे कुठेतरी दिलासा द्यायचा प्रयत्न केलाय, पण जी मागणी होते की हा जो एमटीएनएल जो पथ आहे त्याच्यावरती टोल माफ असावा, त्याची मात्र सरकारने तसा निर्णय घेतलेला नाही आणि किमान 250 रुपये तरी टोल लागू करण्यात आलेला आहे। सुनील, दिलेल्या सर्व अपडेटसाठी तर आपण पाहतो राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतला हा मोठा निर्णय, तो म्हणजे शिवडी नावाशिवा सेतूसाठी आता 250 रुपयांचा टोल तुम्हाला या ठिकाणावरून प्रवास करत असताना भरावा लागणार आहे। तर शिवडी नावाशिवा सिलिंग बाबत ही मोठी बातमी आता समोर आलेली आहे। या सिलिंग वरून तुम्हाला जर प्रवास करायचा असेल तर आता टोल निश्चित झालाय।